नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 26 फेब्रुवारी रोजीचं करंट अफेअर जे आहे तर ते इथं अभ्यासणार आहोत. मित्रांनो, लेक्चर सुरू करण्यापूर्वी आपण राज्यसेवेची पूर्व परीक्षा जी होणार आहे, नवीन आता जो पॅटर्न येतोय तर त्यासाठी बॅच सुरू केलेली आहे. त्याचबरोबर गट क पूर्व परीक्षा, त्याचबरोबर बघा गट ब मुख्य परीक्षेसाठी सुद्धा आपण बॅच सुरू केलेली आहे. आणि त्याचबरोबर राज्यसेवा असू द्या, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न नुसार होणारी परीक्षा आणि भविष्यातील 2025 ची कंबाईनची जी काही गट ब आणि गट क ची जी काही पूर्व प्लस मुख्य परीक्षा आहे, या दोन्हीसाठी आपण फाउंडेशन बॅच सुरू केलेली आहे. राज्यसेवा फाउंडेशन बॅचची फी जी त्या अभ्यास मित्रांनी आतापर्यंत सगळ्यात कमी फी ठेवलेली आहे 4999, ज्यामध्ये प्री प्लस मेन्स प्लस इंटरव्ह्यू प्लस आन्सर रायटिंग, ठीक आहे, प्लस एनसीईआरटी प्लस स्टेट बोर्ड असा सिलेबस तुमचा कव्हर करून घेतला जाणार आहे. आणि जी कंबाईनची फाउंडेशन बॅच आहे यामध्ये प्री प्लस मेन्स प्लस इंटरव्ह्यू, अधिकाऱ्यांचं मार्गदर्शन, जे ऑलरेडी आपले अधिकारी होत आहेत त्यांच्याकडून तुम्हाला इथं त्यांचे लेक्चर्स ठेवण्यात येणार आहे, ठीक आहे, गायडन्ससाठी. आणि त्याचबरोबर स्टेट बोर्डचे लेक्चर तुम्हाला या बॅचमध्ये बघायला मिळणार आहे. तर बॅचेस तुम्ही जॉईन करू शकता. तसेच आपला या सगळ्या बॅचेसमध्ये नोट्स, टेस्ट सिरीज, रेकॉर्डेड लेक्चर, लाईव्ह लेक्चर हे सगळं तुम्हाला मिळणार आहे कोणती बॅच जॉईन केली तरी. आणि त्याचबरोबर बघा अभ्यास मित्राचा नोट्स पॅक आहे, तो तुम्ही 499 रुपयामध्ये खरेदी करू शकता. जशा नोट्स अपडेट होत जातील तशा तुम्हाला अपडेटेड नोट्स इथं मिळत जाईल, ठीक आहे. तर यासाठी तुम्हाला अभ्यास मित्राचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे, टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं, इंस्टाच्या पेजला फॉलो करायचं आहे. सुरुवात करूया 26 फेब्रुवारी रोजीच्या करंट अफेअर्सला. पहिला क्वेश्चन आहे आणि अतिशय महत्वाचा क्वेश्चन आहे. फेब्रुवारी 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दुसरे प्रधान सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली. तर बघा मित्रांनो, मोदीजींचे ऑलरेडी एक प्रधान सचिव जे आहे ते आहे पी.के. मिश्रा. कोण आहे? पी.के. मिश्रा, ठीक आहे. मग आपण जर बघितलं पी.के. मिश्रा इथं दिले बघा, पी.के. मिश्रा ऑलरेडी प्रधान सचिव आहे. आता दुसरे प्रधान सचिव कोण बनले आहे तर ते बनलेले शक्तिकांत दास. शक्तिकांत दास इतके दिवस कोण होते? आरबीआयचे गव्हर्नर होते. 2-3 वेळा यांचा कालावधी जो आहे ऍज अ गव्हर्नर म्हणून आरबीआयचा वाढवण्यात आला. आता यांना पंतप्रधानांचे दुसरे प्रधान सचिव म्हणून इथं नियुक्त करण्यात आलेले आहे. बघा मित्रांनो, आपल्या देशाची जर फायनान्शियल कंडिशन जर बघितली आता सध्या तर ते एक दयनीय अवस्थेमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. शेअर मार्केट कंटिन्यू लॉस मध्ये चाललेलं आहे. 25,000 वरून जे काही आपल्या देशातील 50 टॉपच्या 50 बँकांची एकत्रित शेअरची प्राइस 25,000 वरून आता 21,000वर आलेली आहे. जवळपास 21,000ला ती टच करणार आहे काही दिवसामध्ये. एवढा डाऊनफॉल बघायला मिळतोय, ठीक आहे. म्हणजे एवढी शेअरची प्राइस कमी झालेली आहे. आणि तुम्ही बघू शकता आपला जो काही अर्थव्यवस्था वाढीचा जो काही ग्रोथ रेट आहे तो सुद्धा कमी होत चाललेला आहे. मग इथं पंतप्रधानांचे सचिवपदी एका अशा व्यक्तीची गरज होती की ज्याने संकटाच्या काळात आपली अर्थव्यवस्था सांभाळली होती, ते म्हणजे शक्तिकांत दास. आरबीआयचे गव्हर्नर असताना यांना गव्हर्नर ऑफ द इयरचा सुद्धा पुरस्कार जो आहे तो मिळालेला आहे. असे हे गव्हर्नर आहे. भारतातील फक्त 2 गव्हर्नरला हा पुरस्कार मिळाला होता. त्यामध्ये जर बघितलं शक्तिकांत दास हे आरबीआयचे गव्हर्नर आपल्याला बघायला मिळतात. मग पहिले गव्हर्नर कोण होते हे तुम्ही मला आता कमेंट बॉक्समध्ये सांगा. शक्तिकांत दास यांच्या अगोदरचे गव्हर्नर होते, एवढं मी तुम्हाला क्लू देऊ शकतो, ठीक आहे. तर आता शक्तिकांत दास हे ऑलरेडी एक IAS अधिकारी आहे, रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर आहे. त्यांची प्रधान सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. पण हे प्रमुख प्रधान सचिव 2 असतील. प्रमुख प्रधान सचिव कोण आहे सध्या? पी.के. मिश्रा हे आहे. आपण जर बघितलं तर भारताची जी काही फायनान्शियल कंडिशन आहे तर त्यावर शक्तिकांत दास मोदीजींना सल्ले देणार आहे. कोणत्या IIT आपण जर बघितलं तर 21 आणि 25 फेब्रुवारी 2025 दरम्यान आशियातील पहिली जागतिक हायपरलूप स्पर्धा जी आहे ती आयोजित केलेली आहे. आता हा एक इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. हायपरलूप तुम्हाला माहित आहे की नाही मी तुम्हाला सांगतो. न्यूटनचा एक लॉ आहे बघा. न्यूटनचा लॉ काय म्हणतो की एखाद्या वस्तूला जर आपण गती दिली, ठीक आहे, तर ती वस्तू गतीमध्येच राहील. आणि जर ती स्थिर आहे तर ती स्थिरच राहील. गती दिली तर गतीमध्येच राहील, स्थिर असेल तर स्थिरच राहील. मग इथं एखादी वस्तू गतीमध्ये तर तिला बल लागलं, फोर्स लागला तरच ती वस्तू थांबेल, ठीक आहे. आता समजा आपली नॉर्मल रस्त्यावर गाडी चालू आहे, आपण ती चालू गाडी बंद केली तर समोरून जो हवेचा फोर्स आहे, ठीक आहे, खालून जो रोड सोबत होणारा कॉन्टॅक्ट आहे, फोर्स आहे, त्यामुळे ती गाडी एका विशिष्ट कालानंतर जाऊन थांबणार आहे, ठीक आहे. पण न्यूटनचा इथं लॉ काय म्हणतो की जर कोणतंही बल लावलं नाही, ठीक आहे,
तर एखादी वस्तू जर प्रवास करत आहे ती प्रवासच करत राहील. मग आपल्याला काय करायचंय, तर मोस्टली आपण या जे वाहन आज बघतो तर त्यांना बल कोण लावतं, तर हवेच्या माध्यमातून जास्त बल लागलं जातं. सर हवेच्या माध्यमातून कसं काय बल लागलं जातं, काही काय बोलता. एकदा गाडीवर टू व्हीलरवर प्रवास करून बघा आणि स्पीड वाढवा, तुम्हाला हवा किती फोर्स करते अपोजिट, ठीक आहे, हे तुम्हाला समजून येईल. मग आपण जर बघितलं तिथं कन्सेप्ट काय आहे की आपल्याला काय करायचं, अशा एक बोगदा बनवायचा, ठीक आहे, बोगदा बनवायचा आणि या बोगद्यामधून काय करायचं, हवा काढून घ्यायची. या बोगद्यामधून काय करायचं, या बोगद्याच्या आतमधून पूर्ण हवा काढून घ्यायची, म्हणजे एक निर्वात पोकळी तयार करायची आणि याच्यामध्ये काय करायचं, एक ट्रेन आपल्याला इथं ठेवायची. एक ट्रेन खाली इथं लोहचुंबक असेल, या लोहचुंबकावर वरती तरंगलेली काय असेल, ट्रेन असेल आणि तिला आपल्याला सुरुवातीला स्पीड द्यायची, ठीक आहे, आपल्याला काय करायचं, तिला स्पीड द्यायची. मग इथं तर हवा नसणार आहे, मग ती ट्रेन कंटिन्यू त्या स्पीडने काय राहणार आहे, चालत राहणार आहे. या कन्सेप्टला म्हणलं तर हायपरलूप कन्सेप्ट. मग आपण जर बघितलं हे हायपरलूप कुठे होणार होतं मित्रांनो, मी तुम्हाला हे पण सांगतो. जेव्हा महाराष्ट्रामध्ये 2014 मध्ये फडणवीस सरकार आलं होतं तेव्हा हे हायपरलूप पुणे आणि मुंबई दरम्यान होणार होतं, पण कालांतराने हा प्रोजेक्ट कॅन्सल झाला. वर्जिन नावाची एक कंपनी होती, तिला हा कॉन्ट्रॅक्ट देण्यात आला होता. मग आपण जर बघितलं तर आता त्याविषयीची एक स्पर्धा जी आहे ती IIT मद्रासमध्ये, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मद्रासमध्ये आयोजित करण्यात आली होती, ठीक आहे. वेगवेगळ्या विद्यार्थ्यांनी आपले वेगवेगळे हायपरलूपचे मॉडेल जे ते तयार करून इथं सादर केले होते, ठीक आहे. तर आपण जर बघितलं तर आशिया खंडातील पहिली इंटरनॅशनल हायपरलूप कॉम्पिटिशन आयोजित करण्यात आलं होतं. ही हायपरलूपची संकल्पना 2013 मध्ये मांडण्यात आली होती इलॉन मस्कच्या माध्यमातून, ठीक आहे. तर एवढ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. बाकी मी तुम्हाला व्यवस्थितपणे आता समजून सांगितलेल्या आहे सगळ्या गोष्टी. यानंतर आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन 2025 कधी साजरा केला जातो, तर हा दिवस 21 फेब्रुवारी रोजी सेलिब्रेट केला जातो, आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन. मग याची थीम काय मित्रांनो, तर सिल्वर AVI जुबली सेलिब्रेशन ऑफ इंटरनॅशनल मदर टंग लँग्वेज, ठीक आहे, मदर लँग्वेज डे, ठीक आहे. तर सिल्वर जुबली सेलिब्रेशन ऑफ इंटरनॅशनल मदर लँग्वेज डे अशी याची थीम होती. ही थीम सुद्धा लक्षात ठेवा. आता महत्वाचे दिवस बघून घेऊया जे आपण डेलीच्या लेक्चरमध्ये एकदा तरी आपले रिवाइज होतात. पाणथळ दिवस 2 फेब्रुवारी, कर्करोग दिन 4 फेब्रुवारी, कडधान्य दिन 10 फेब्रुवारी, विज्ञानातील महिला आणि मुलींचे आंतरराष्ट्रीय दिवस 11 फेब्रुवारी, जागतिक आंतरधर्मीय सौहार्द सप्ताह 1 ते 7 फेब्रुवारी, आंतरराष्ट्रीय आपण जर बघितलं तर हा कोणता दिवस आहे, मिग्री दिवस, तर आता हे मला माहित नाही नेमकं कोणता दिवस आहे, ठीक आहे, याला थोडं बाजूला ठेवून द्या. त्यानंतर स्त्री जननेंद्रियाच्या विकृतीसाठीचा शून्य सहिष्णुता आंतरराष्ट्रीय दिवस 6 फेब्रुवारी, कडधान्य दिवस आपण बघितला, सुरक्षित इंटरनेट दिवस 11 फेब्रुवारी, एपिलेप्सी डे 10 फेब्रुवारी, अरबी बिबट्या दिवस 10 फेब्रुवारी, युनानी दिवस 11 फेब्रुवारी, आपण जर बघितलं जागतिक रेडिओ दिवस 13 फेब्रुवारी, उत्पादकता दिवस 12 फेब्रुवारी, महिला दिन, राष्ट्रीय महिला दिन 13 फेब्रुवारी, आंतरराष्ट्रीय डार्विन दिवस 12 फेब्रुवारी, जागतिक पँगोलिन दिन 15 फेब्रुवारी, जागतिक पर्यटन लवचिकता दिवस 17 फेब्रुवारी आणि आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिन 15 फेब्रुवारी. अशा काही हे जे डेज आहे ते आपण इथं बघितलेले आहे, जे आपण कंटिन्यू रिवाइज करत असतो. 12 मार्च 2025 रोजी मॉरिशस राष्ट्रीय दिन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून कोण उपस्थित राहणार आहे. तर बघा मित्रांनो, 12 मार्च हा जो दिवस आहे, जसं आपल्याकडे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन म्हणून सेलिब्रेट केला जातो, तसं 12 मार्च हा जो दिवस आहे हा मॉरिशस मध्ये त्यांचं स्वातंत्र्य दिन, त्याला ते राष्ट्रीय दिवस किंवा स्वातंत्र्य दिन, इंडिपेंडन्स डे म्हणूनच ओळखतात. मग आपण जर बघितलं तर याला भारताचे नरेंद्र मोदी जे आहे ते उपस्थित राहणार आहे. बघा मॉरिशस कुठे आहे, तुम्ही ऐकता मॉरिशस पण माहीतच नाही मॉरिशस कुठे आहे, ठीक आहे. आणि कधी कधी आपण कष्ट पण घेत नाही की कुठं आहे मॉरिशस हे इथं बघण्याचं. तर हा समजून घ्या आफ्रिका खंड आहे, ठीक आहे ना. आफ्रिका खंडाच्या शेजारी द मादागास्कर नावाची बेट आहे आणि या बेटांच्या शेजारी एक छोटंसं बेट आहे, ते आहे मॉरिशस. मॉरिशस 1968 पर्यंत त्याच्यावर इंग्रजांचं कंट्रोल होतं आणि आता आपण जर बघितलं 1968 मध्ये या मॉरिशसला स्वातंत्र्य मिळालेले आहे. भारतामध्ये जी मोठी गुंतवणूक झालेली मित्रांनो, आपण 2000 सालपासून आतापर्यंतचा जर विचार केला त्यामध्ये पहिल्या क्रमांकावर कोण आहे, मॉरिशस, ठीक आहे. लक्षात ठेवा मॉरिशस आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा कंट्री आहे. मग आपल्याला माहित असलं पाहिजे की कुठे आहे काय, ठीक आहे. अलीकडे प्रश्न विचारण्याचं जे काही आपण म्हणूया दृष्टिकोन आहे तो आयोगाचा बदलत चाललेला आहे. तर नरेंद्र मोदीजी हे त्यांच्या स्वातंत्र्य दिनी त्यांच्या स्वातंत्र्य दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. आफ्रिका खंडाचे मॉरिशस आहे बघा, ठीक आहे. पोर्ट लुईस राजधानी आहे, मॉरिशसची रुपया चलन आहे.
आपण जर बघितलं नवीनचंद्र रामगुलाम हे तिथले पंतप्रधान आहे. कोणत्या राज्याने जगातील पहिला AI सक्षम नेत्ररोग तपासणी कार्यक्रम नयन आता इथं थोडं नाव जे आहे ते चुकलेलं आहे. आपण जर बघितलं तर नयन मृण्मय, ठीक आहे, इथं मृतम असं झालं, तर नयन मृण्मय हा जो कार्यक्रम आहे मृण्मय, ठीक आहे, नयन मृण्मय 2.0 सुरू केलेला आहे. तर नयन मृण्मय नावाचा कार्यक्रम जो आहे, ठीक आहे, या कार्यक्रमाअंतर्गत काय केलं जाणार आहे, तर AI द्वारे नेत्र तपासणी होणार आहे. ठीक आहे, डोळ्याचे काही आजार वगैरे असेल काही नाही तर ते चेक केलं जाणार आहे. तर हा नयन मृण्मय 2.0 कार्यक्रम केरळमध्ये आयोजित केला जाणार आहे. केरळमध्ये ही नेत्र तपासणी जी आहे ती AI च्या माध्यमातून केली जाणार आहे. तर केरळ सरकार तसंच तिरुअनंतपुरम या ठिकाणी असणारं केरळ विकास आणि नवोन्मेष म्हणजे इनोव्हेशन धोरण परिषद यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम इथं आयोजित करण्यात येत आहे. मग इथं डोळ्याचं चेकअप जे आहे ते होणार आहे. तर आपण जाणून घेऊया केरळ बाबत बेसिक इन्फॉर्मेशन. केरळमध्ये लोकसभेच्या 20, राज्यसभेच्या 9, तिरुअनंतपुरम राजधानी आहे. त्यानंतर जर बघितलं मुख्यमंत्री पिनराई विजयन आहे, राजेंद्र आर्लेकर राज्यपाल आहे. केरळमध्ये एरविकुलम आणि सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान आहे. मेमरी लीग वर्ल्ड चॅम्पियनशिप. मेमरी लीग वर्ल्ड चॅम्पियनशिप म्हणजे काय, तुम्ही ज्या गोष्टी ऐकता ज्या गोष्टी बघता त्या किती वेळ तुमच्या डोक्यात शिल्लक राहतात. तर याची एक चॅम्पियनशिप झाली होती. मग त्याचा विजेता कोण आहे 2025 चा, त्याचा विजेता आहे मित्रांनो विश्व राजकुमार. विश्व राजकुमार मूळचा पदुचेरीचा आहे. आपण जर बघितलं तर याने जवळपास 13.50 सेकंदामध्ये, ठीक आहे, 80 संख्यांचा क्रम जो आहे तो लक्षात ठेवला. म्हणजे असं 1 4 3 2 असा जो क्रम आहे तो फक्त त्याने 13 सेकंदामध्ये 13.5 सेकंदामध्ये लक्षात ठेवला. आणि जवळपास आपण जर बघितलं तर 30 फोटो त्याला दाखवण्यात आले आणि ते फोटो त्याने ओळखले 8.40 सेकंदात. ठीक आहे, अशी त्यांनी मेमरी कॉम्पिटिशन तुम्ही युट्यूबवर वगैरे सर्च करू शकता. आता राजकुमार जो आहे तो जर बघितलं पदुचेरी येथे मनाकुला विनय गर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचा एक विद्यार्थी आहे. नीती आयोगाच्या सीईओचा कार्यकाळ 1 वर्षासाठी वाढवण्यात आलेला आहे. मग नीती आयोगाचे सीईओ कोण आहे, तर BVR सुब्रमण्यम हे नीती आयोगाचे सीईओ आहे. नीती आयोगाचे अध्यक्ष जे आहे मित्रांनो तर ते कोण आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी. त्यानंतर जर बघितलं तर उपाध्यक्ष कोण आहे, सुमन बेरी. इथं सीईओ कोण आहे, ते BVR सुब्रमण्यम. ही 3 नावं आपल्याला माहितच असली पाहिजे. नीती आयोगाने नियोजन आयोगाची जागा घेतलेली आहे. 1 जानेवारी 2015 मध्ये त्याची स्थापना करण्यात आलेली आहे. ठीक आहे, तर नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. तर आपल्याला एक वेळा आयोगाने याचा फुल फॉर्म सुद्धा विचारलेला आहे. ही तारीख पण लक्षात ठेवा, ही कित्येक वेळा आपल्याला विचारण्यात आलेली. बाकी इन्फॉर्मेशन मग मी तुम्हाला सांगितलेली. फेब्रुवारी 2025 मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक गिधाडांची संख्या, कोणतं राज्य देशात सर्वाधिक गिधाडांची संख्या असलेलं राज्य बनलं आहे. तर बघा मित्रांनो, देशामध्ये सगळ्यात जास्त गिधाडांची संख्या मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे. तर गिधाडांची संख्या अलीकडे वाढलेली आहे. आपल्या देशामध्ये टोटल 10,845 गिधाड होते, ते आता 12,981 झालेले आहे. आपण जर बघितलं तर आपल्या इकोसिस्टम मध्ये गिधाडांचा एक मेन रोल असतो, ती म्हणजे जे काही मृत प्राणी असतात त्यांची विल्हेवाट लावणं. म्हणून त्यांना स्कॅव्हेंजर्स म्हणून सुद्धा ओळखले जातात. कचरा व्यवस्थापनाचा त्यांचा महत्वाचा रोल आहे. आणि आपण जर बघितलं प्राण्यांना जी औषधं आपण द्यायचो इंजेक्शनद्वारे, काही लागलं काही झालं प्राण्यांना, लसी ज्या द्यायचो, तर ते प्राणी खाल्ले गिधाडांनी, तर गिधाडांना काय व्हायचं, तर गिधाडांचा सुद्धा मृत्यू व्हायचा. तर ते आता अलीकडं आपण त्यांची संख्यामध्ये सुधारणा करण्याचा इथं प्रयत्न करत आहोत. मध्य प्रदेश मध्ये जर बघितलं तर राज्यसभेच्या 11, लोकसभेची 29 जागा आहे. भोपाळ मध्य प्रदेशची राजधानी आहे. मोहन यादव मुख्यमंत्री, मंगूभाई पटेल राज्यपाल आहे. आता मध्य प्रदेशमध्ये सगळ्यात जास्त राष्ट्रीय उद्यान आपल्याला बघायला मिळतील. संजय राष्ट्रीय उद्यान, सातपुडा राष्ट्रीय उद्यान, कुनो राष्ट्रीय उद्यान, बांधवगड राष्ट्रीय उद्यान, पेंच राष्ट्रीय उद्यान, माधव राष्ट्रीय उद्यान, वनविहार राष्ट्रीय उद्यान. आपण जर बघितलं फेब्रुवारी 2025 मध्ये आशियाई स्नूकर चॅम्पियनशिप. मित्रांनो, ज्या स्नूकर चॅम्पियनशिप होतात, ठीक आहे, मी त्याविषयी एक गोष्ट सांगतो की पंकज आडवाणी नाव लक्षातच ठेवायचं. भारतात उद्या, विदेशात उद्या, आशियात उद्या, पंकज आडवाणी हे नाव तुम्हाला दिसणार म्हणजे दिसणार. मग प्रश्न बघा, फेब्रुवारी 2025 मध्ये आशियाई स्नूकर चॅम्पियनशिप 2025 पुरुषांचं विजेतेपद कोणी जिंकलं, तर पंकज आडवाणीने ते जिंकलेलं आहे. ठीक आहे, तर पंकज आडवाणीने ही स्पर्धा जिंकली. त्याने जर आपण बघितलं इराणच्या अमीर सरकोशचा पराभव केलेला आहे. ही स्पर्धा कतार दोहामध्ये आयोजित करण्यात आली होती. पायलटसाठी इलेक्ट्रॉनिक वैयक्तिक परवाना म्हणजे इलेक्ट्रॉनिक पर्सनल लायसन जे आहे ते सुरू करणारा चीन नंतर जगातील दुसरा देश कोणता आहे,
तर तो बनलेला आहे मित्रांनो भारत. ठीक आहे, लक्षात ठेवा. पायलट जे असणार आहे तर त्यांना आपण जर बघितलं तर अलीकडे इलेक्ट्रॉनिक गोष्टी ज्या आहेत त्या कंटिन्यू सुरू होत आहे. तर तसंच जर आपण बघितलं तर इलेक्ट्रॉनिक पर्सनल लायसन जे ते आता पायलटला घेणं इथं कंपल्सरी करण्यात आलेले आहे. आणि चीन नंतर भारत असं करणारा दुसरा देश जो आहे तो बनलेला आहे. कोणता देश 34वी ITTF ATTU, आता याचा अर्थ काय हे मी तुम्हाला पहिले सांगून देतो. ITTF चा अर्थ आहे इंटरनॅशनल टेबल टेनिस फेडरेशन आणि ATTU चा अर्थ आहे आशियाई टेबल टेनिस युनियन. ठीक आहे, तर आपण जर बघितलं तर ITTF ATTU आशियाई कप टेबल टेनिस स्पर्धा कोणता देश आयोजित करणार आहे. हा आपण जर बघितली ही सिंपल शब्द सांगायचं झालं तर ही जी काही आशियाई टेबल टेनिस स्पर्धा आहे ही चायनामध्ये आयोजित होणार आहे. भारताचा संघ तिथे गेलेला आहे. भारताच्या संघाचं नेतृत्व शरद कमल अचंता हे करत आहे. आपण जर बघितलं ही स्पर्धा शेनझेन नावाचं ठिकाण आहे चायनामध्ये तिथे आयोजित करण्यात येणार आहे आणि पेंग जो आहे तो शुभंकर आहे. चीन आशिया खंडात येतं आपल्यावरच आहे. ठीक आहे, त्यानंतर बीजिंग राजधानी आहे, रॅम्बिन युआन चलन आहे, शी जिनपिंग अध्यक्ष आहे, मॅन्ड्रिन ही अधिकृत भाषा आहे. कोणत्या संस्थेने मेजोरॉन 1 नावाची पहिली जी क्वांटम कम्प्युटिंग चिप जी आहे ती लॉन्च केलेली आहे. तुम्हाला क्वांटम टेक्नॉलॉजी माहित आहे की नाही मला माहित नाही, पण क्वांटम टेक्नॉलॉजी काय तर आज आपण जे बघतो ठीक आहे तर त्यापेक्षा एक वेगळं जग आहे. ठीक आहे, तुम्ही ॲव्हेंजर्स वगैरे ते मूवी बघितला असेल तर तुम्हाला माहित असेल की क्वांटम टेक्नॉलॉजी काय आहे. अँटमॅनचा जो काही तिसरा मूवी होता क्वांटमेनिया त्यामध्ये अजून त्यांनी काय केलेलं आहे तर दाखवलेलं तर खूप ऍडव्हान्स आहे. ठीक आहे, असं असेल की नाही आपल्याला माहित नाही, पण तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल. ठीक आहे, तर क्वांटम कम्प्युटिंग म्हणजे एका छोट्याशा चिपमध्ये आपण काय करू शकतो तर खूप साऱ्या गोष्टी ठेवू शकतो. ठीक आहे, तर अशा प्रकारची चिप जी आहे क्वांटम कम्प्युटिंग चिप ती आता अलीकडे मायक्रोसॉफ्टने लॉन्च केलेली. तुम्हाला माहित असेल की पहिला कम्प्युटर जेव्हा बनला होता तो एक रूम भरून कम्प्युटर होता आणि आताचे कम्प्युटर आपल्या टेबलवर बसतात. मग पुढचे कम्प्युटर तुम्ही विचार करा की कशा असतील. आपली टेक्नॉलॉजी जी आहे ते आपण काय करतोय कमी जागेमध्ये जास्त गोष्टी इथं भरवण्याचा ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत. तर मायक्रोसॉफ्टने ही अलीकडे चिप जी आहे ती बनवलेली आहे मेजोराना, हिला हे नाव देण्यात आलेले आहे. 4 एप्रिल 1975 मायक्रोसॉफ्टची स्थापना करण्यात आली होती US मध्ये. आपण जर बघितलं जवळपास 50 वर्ष पूर्ण झालेले. सत्य नडेला जे आहे ते CEO आहे मायक्रोसॉफ्टचे. टेस्ट क्वेश्चन 3 आहे आज इथं. गिधाडांची संख्या सगळ्यात जास्त कुठं कोणत्या राज्यामध्ये बघायला मिळालेली आहे. नीती आयोगाचे CEOचा कार्यकाळ वाढवण्यात आला ते कोण आहे आणि इथं मोदीजींचे दुसरे प्रधान सचिव कोण आहे. तर या 3 क्वेश्चनची उत्तरं कमेंट बॉक्समध्ये द्यायची. त्याचबरोबर तुमच्यापैकी बऱ्याचशा जणांनी इथं विजयश्री बॅच, लक्ष बॅच, फाउंडेशन बॅच, राज्यसेवा म्हणा, कंबाईन म्हणा, खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी बॅच जॉईन केलेली आहे. तुम्ही जर अजूनपर्यंत केली नसेल तर नक्की करा. तुमच्या यशामध्ये अभ्यास मित्राचा एक मोठा वाटा असेल याची आम्ही तुम्हाला शाश्वती देतो मित्रांनो. त्याचबरोबर आपल्या नोट्स आहे ज्या रिव्हिजनसाठी तुम्ही तुमच्या अभ्यासामध्ये याचा वापर करू शकता. सगळ्या गोष्टी अभ्यास मित्र ऍप्लिकेशनवर बघायला मिळेल. आपल्या शिकवण्यामध्ये पण टाइमपास तर कोणाचाच काही नसतो. तुम्ही बघितलं असेल माझं झालं किंवा इतर जे टीचर आहे तर त्यांना सगळ्यांना आम्ही एकच गोष्ट फॉलो करतो, फक्त शिकवायचं आणि फक्त विद्यार्थ्यांना सिलेबस अभ्यासक्रम कंप्लीट करून द्यायचा. जास्तीत जास्त आमच्या माध्यमातून त्यांना गोष्टी देण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, नाही तर काही टाइमपास वगैरे तुम्ही बघितलं असेल बरेचसे. ठीक आहे, त्या बाबतीत आपल्याला पडायचं नाही. पण टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा, इंस्टाचा पेज फॉलो करून ठेवा. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन, हॅव अ नाईस डे. जय हिंद.